श्रावणी घेवडा म्हणलं की बऱ्याच जणांना आवडत नाही, तर हा कसा बनवायचा वेगळ्या पद्धतीने, हा गोड लागू नये त्यासाठी काय काय काळजी घ्यायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी चला आपण सुरुवात करूया श्रावणी घेवडा बनवायला. तर मी पॅन घेतला, पॅनमध्ये तेल टाकलं 2 पळी आणि त्याच्यामध्ये जिरे, लसूण, भरपूर लसूण घातला बारीक कट करून आणि त्याच्यामध्ये हिंग घातलं. हिंग शिवाय भाजीला टेस्ट नाही. तर हे सगळं चांगलं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्या सगळं चांगलं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं थोडासा कढीपत्ता. तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर घाला किंवा कोथिंबीर, जिथून कोणाला कोथिंबीरचा जळालेला फ्लेवर आहे तो आवडतो तर मी कोथिंबीर पण घालू शकता. आणि त्यानंतर आपल्या हळद घालून घ्यायची, कारण हळदीमुळे त्याला टेस्ट येतं आणि कलर पण चांगला दिसतो, म्हणून मी हळद घातली. आणि त्याच्यानंतर मी घातलं बीन्स किंवा तुम्ही श्रावणी घेवडा म्हणा, मला ते थोडं कन्फ्यूज होतं. तर बऱ्याच लोकांना वाटलं असेल मी लाल तिखट घातलंच नाही. तर हे सगळी मी वेगळ्या पद्धतीची भाजी करते. कुणाला कुणाला ना श्रावणी घेवडा आवडत नाही, तिखट खायला आवडत असेल तर माझ्या पद्धतीने करू नका. अजिबात गोड गुळमुट असं गुळचाट लागत नाही, खूप छान टेस्ट येते. मग मस्त एक 10 मिनिटं झाकण ठेवून त्याला शिजून घेतलं. मग मी घातलं मीठ आणि मीठ घालून घेतल्यानंतर मग हिरव्या मिरच्या पुढे टाकले जाऊन त्यात चिरून आणि त्यानंतर थोडंसं खालीवर फ्राय केलं, कारण त्या मिरच्यांचा जो भाजून घेतलं थोड्याशा मिरच्या त्याच्यामध्ये टाकून आणि मग टाकलं मी जिरे पावडर, लाल तिखट, घरचं लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर आणि मग त्याला खालीवर परतवून घेतलं. थोडासा गरम मसाला आणि थोडासा सांबर मसाला टाकला. सांबर मसाला थोडासा मी आज मी वेगळं ट्राय केलं, त्याच्यामुळे सांबर मसाला घातला. आणि मग मस्त आपलं शेवट जे सुरुवातीला मी बारीक केलं होतं ना तीळ आणि काय का ते लसूण बारीक वाटलेलं ते वरून टाकायचं आणि बघा त्याची चव मस्त येते एकदम, नाही का आपण लाल चटणी कशी खातोय तिळची लाल चटणी तशाच फ्लेवरमध्ये आपल्याला हा घेवडा लागणार आहे. तर नक्की माझ्या पद्धतीने हा घेवडा तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा आणि ट्राय करा. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. बाय बाय.